या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। आता एखाद्या बाळाचा जन्म झाला, परंतु त्याच्यावरची जी प्रक्रिया आहे, त्याचं संगोपन आहे, त्याचं शिक्षण आहे, एखादं मंजूर झालं, माझ्या काळात मंजूर झालं, आणि तुझ्या काळात जरी मंजूर झालं असेल, पण जे समोरची प्रक्रिया आहे, एखादं हॉस्पिटल आहे, माझ्या कामात मंजूर, तुझ्या कामात जरी, तुझ्या काळात जरी मंजूर झालं, परंतु त्याची जी इतर प्रक्रिया आहे, अनेक प्रकल्प आहे। आता पंढरीचा प्रकल्प आहे, नरेश ठाकरे साहेबांच्या काळात झाला, अजूनपर्यंत शेतकऱ्याला पाणी मिळालं नाही। म्हणजे असं म्हणून चालणार नाही का बाबा माझ्या काळात प्रकल्प मंजूर झाला, त्याच्यातली अनेक प्रक्रिया, अनेक वाटचाली होत्या, पैसे नव्हते, आपण विधिमंडळात मी प्रश्न लावला, पैसे आणले, कामं चालू झाले, अटकलेले पाईपलाईन होते। आज तो प्रकल्प पूर्ण होणं, त्या 3 पाईपलाईन पूर्ण होणं म्हणजे 10,000 हेक्टर जमीन आपली ओलिताखाली येणं। त्यामुळं आता त्यांनी म्हणलं, माझी आमदारांनी, की बा मी भूमिपूजन करतो, परंतु मला काही कोणाच्या कामाचं क्रेडिट घेणं तसंही काही माझ्या स्वभावात नाही। मी माझ्याच कामाचं क्रेडिट घेत नाही। अनेक भूमिपूजन मी स्वतः करत नाही, कार्यकर्त्याला सांगतो तुम्ही करून टाका। त्याच्यामुळे बा काही भूमिपूजन केल्यानं काही मी मोठा होणार आहे, लहान होणार आहे, हा काही माझा उद्देश नाही। परंतु शासनाचा प्रोटोकॉल आहे, त्या प्रोटोकॉलनुसार अध्यक्ष तर मीच राहीन ना, उद्घाटक तर मीच राहील आमदार म्हणून। ते एक प्रक्रिया आहे, ठीक आहे। आता जुन्या जमान्यामध्ये तू पैसे आणले असं समजा, आणले, परंतु तो प्रोटोकॉल आहे, तो आपल्याला पाळला पाहिजे। त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीनं आरोप करणं, बदनामीकारक वक्तव्य करणं, याच्यापासून त्यांनी दूर राहिलं पाहिजे। तर याचा सुद्धा खुलासा तुमच्यासमोर होणं आवश्यक होतं।